तिदमेंनी रस्त्यावर येऊन मांडलेली भूमिका ही अयोग्य आहे। शिवसेनेमध्ये शिस्त आणि पक्षात आदेश चालतो। उपमहापौर निवड एकनाथ शिंदेंच्या आदेशानेच होईल। शिवसेना नेते अजय बोरस्ते यांनी ही भूमिका मांडलेली आहे। नाशिकमधील शिवसेनेतील गटबाजीवर नंदनवनमध्ये बैठक पार पडलेली आहे आणि या संदर्भात ही भूमिका समोर आली आहे। मुळात आज नवनिर्वाचित सर्व जे नगरसेवक आहेत यांना भेटण्याची वेळ ही 3 दिवसापूर्वीच फायनल झालेली होती। आमचे सचिव माननीय राम रेपाळे साहेब यांनी मला निरोप दिला, त्या पद्धतीने निरोपही केले होते। त्यामुळे या नाराजी नाट्याचा आणि या भेटीचा तसाही काही संबंध नाही। ही भेट सर्व नवनिर्वाचित जे नगरसेवक आहेत यांना शिवसेनेचे मुख्य नेते माननीय एकनाथ शिंदे साहेब यांना भेटण्याची इच्छा होती, त्यांच्याशी बोलण्याची इच्छा होती आणि आता हा कार्यकाल सुरू करण्याच्या आधी त्यांचे आशीर्वाद घेण्याची इच्छा होती आणि म्हणून आम्ही सर्वजण चाललो आहोत। तर आपल्यासोबत राज्यभरातील आपले सर्व प्रतिनिधी जोडलेले आहेत। सुरुवातीला जाऊया जय पवार यांच्याकडे। जय पवार, नंदनवन या ठिकाणी ही बैठक पार पडलेली आहे। तिदमे यांचं नेमकं असं काय वक्तव्य आहे की ज्यामुळे ही बैठक घ्यावी लागली आहे? नक्कीच जगदीश, खरं पाहायला गेलं तर नाशिकचे 26 नगरसेवक हे आता नंदनवन बंगला या ठिकाणी पोहोचले आहेत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांनी भेट घेतली आहे आणि त्यासोबत एकनाथ शिंदे यांनी आता या सर्व नगरसेवकांचा सत्कार केल्याचं पाहायला मिळालं। मात्र दुसरीकडे ज्या पद्धतीचा नाराजीचा सूर हा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये नाशिकमध्ये पाहायला मिळाला, त्या संदर्भात आपण पाहिलं तर प्रवीण तिदमे हे प्रामुख्याने नाशिकमध्ये उपमहापौर पदासाठी इच्छुक होते आणि त्यांनी या संदर्भातला अर्जसुद्धा दाखल केला होता। मात्र दुसरीकडे विलास शिंदे यांची वर्णी जी आहे ती उपमहापौर पदी लागल्यामुळे प्रवीण तिदमे हे कुठेतरी नाराज असल्याचं पाहायला मिळालं आणि या संदर्भातली नाराजी जी आहे त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत फोनवरती सुद्धा चर्चा केली होती। मात्र यानंतर आता नाशिकचे सर्वच नगरसेवक हे एकनाथ शिंदे यांच्या भेटीला आले आणि त्यामध्ये प्रवीण तिदमे सुद्धा या ठिकाणी पोहोचल्याचं पाहायला मिळतं आणि त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आता या संदर्भात तिदमे काही चर्चा करणार का आणि त्याचसोबत एकनाथ शिंदे कशा पद्धतीने प्रवीण तिदमे यांची समजूत काढतील। कारण आपण पाहायला गेलं तर नाशिकचे एकनाथ शिंदे यांचे म्हणजे जवळचे त्याचबरोबर वरिष्ठ शिवसैनिक हे मानले जाणारे प्रवीण तिदमे आहेत आणि यांच्यासोबत कुठेतरी हा संपूर्ण प्रकार घडल्यामुळे ते नाराज असल्याचं पाहायला मिळतं आणि त्यामुळे ते आता एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी पोहोचलेत आणि त्यामुळे आता एकनाथ शिंदे त्यांची कशा पद्धतीने नाराजी दूर करतात हे पाहणं आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे। जी, मात्र जय, नाशिकमधील शिवसेनेच्या नगरसेवकांचं म्हणणं नेमकं काय आहे? त्यांचा नेमका कुणाला पाठिंबा आहे? निश्चितच आपण जर पाहिलं तर ज्यावेळी उपमहापौर पदाचा अर्ज दाखल करण्याची वेळ होती त्यावेळीच प्रामुख्याने विलास शिंदे आणि प्रवीण तिदमे ह्या दोघांनी सुद्धा उपमहापौर पदासाठीचा अर्ज जो आहे तो दाखल केला होता। मात्र यामध्ये विलास शिंदे यांची वर्णी ही उपमहापौरपदी लागली, त्यामुळे एकूणच प्रवीण तिदमे यांच्या नाराजी जी आहे ती एकंदरीत सर्वच नेत्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यामुळे आता कुठेतरी प्रवीण तिदमे हे त्या संदर्भात शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी आलेत आणि त्यांच्यासोबत इतर सर्व नगरसेवकसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यामुळे या सर्व नेत्यांसोबत एकनाथ शिंदे काय चर्चा करतात, प्रवीण तिदमेसोबत काय चर्चा करतात हे पाहणं औषधीचं ठरणार आहे। ठीक आहे जय, तुम्ही असेच जोडलेले रहा।